बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन आहे ते केलेलं पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका देखील झाल्या होत्या, मात्र या बैठकांमधून कुठलाही पर्यायी मार्ग निघाला नाही आणि यासाठीच हे आंदोलन आज होताना पाहायला मिळतोय। सध्या मी धारावी बेस्ट आगार या ठिकाणी आहे। एकही बस सकाळपासून आहे ती निघाली नव्हती। प्रामुख्याने बस बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील आहे ते या डेपोतून झालेला आहे। आपण इथे बस बघतोय, ज्या बसला जाळ्या लावलेल्या आहेत आणि ज्या जाळ्या लावलेल्या बस बाहेर काढण्याचा प्रयत्न बेस्टच्या वतीने करण्यात आलेला होता, मात्र कर्मचारी आहेत ते कोणीही डेपोमध्ये जायला तयार नाही आहेत। डेपोच्या बाहेर सगळे कर्मचारी आहेत ते उभे आहेत। आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत की नेमक्या काय मागण्या आहेत, काय प्रामुख्याने काय मागण्या आहेत, कशासाठी तुम्ही हे सगळं आंदोलन केलंय। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची आज 19/6/2026 रोजी बेमुदत संप या ठिकाणी पुकारलेला आहे आणि बेस्ट कामगारांच्या असतील, वेटलीच्या सर्व कामगारांच्या असतील मागण्या अतिशय जटिल अशा प्रकारचे या ठिकाणी झालेल्या आहेत। बेस्ट प्रशासनानं मागच्या 10 वर्षापासून बेस्ट कामगारांची कुठली मागणी या ठिकाणी मंजूर केलेली नाही। वेतन करार 2016 ते 21, वेतन करार 2021 ते 26 असेल। माझ्या सर्व सेवानिवृत्त कामगारांच्या ज्या काही ग्रॅच्युटीच्या देणी असतील, जवळजवळ 1400 कोटी रुपयाची देणी बेस्ट उपक्रमाने आज या ठिकाणी थकीत ठेवलेली आहे। माझे वेटलीचे कामगार आज 18-20 हजारावर या ठिकाणी काम करत आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी 18-20 हजार पगारामध्ये कसं काय त्यांचं घर भागेल, ही खूप मोठी शोकांतिका आहे। आज मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईसारखा गाडा हाकण्याचं काम माझा हा कामगार या ठिकाणी करतोय आणि खऱ्या अर्थानं त्याला न्याय बेस्ट उपक्रम ही प्रॉपर महानगरपालिकेची जबाबदारी असून सुद्धा कोस्टल रोडवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यासाठी महानगरपालिकेकडे आहेत। सिद्धिविनायक मंदिरला आत्ताच नुकतंच 500 कोटी, देवाला हजारो कोटी रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी येत असतं। अशा देवस्थानला सुद्धा 500 कोटीचं अनुदान देऊ शकतात। आमच्या बेस्ट उपक्रमाला वर्षभर खर्च करण्यासाठी फक्त 800 ते 1000 कोटी रुपयाचं अनुदान आतापर्यंत महानगरपालिकेने दिलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सांगाल, 2 संघटना देखील आहेत त्या यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या, त्यामुळे याचा परिणाम काही पडणार आहे का? नाही, कारण त्या संघटना ॲक्च्युली ह्या कामगारांच्या हितासाठी नाहीच आहेत। ते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते तयार केलेले आहेत ते, आणि ते व्यापारी म्हणून इथे आहे ते काम करतात सध्या, आणि कामगारांची दिशाभूल करून आपला स्वार्थ कसा साध्य करता येईल त्यावरती त्यांचा जास्त फोकस असतो। त्यामुळे त्या 2 संघटना म्हणून आमच्या ह्या कृती समितीने जो तयार केलेली आहे, त्यामुळे आज 12 ते म्हणजे बहुतेक सर्व संघटना ह्या संघटनेचे कामगार आणि संघटना या पाठीशी उभ्या आहेत कामगारांच्या, आणि कामगार आपला हक्क मागून राहणारच आहे। तुम्ही हक्क मागून आहेत, मात्र बेस्टकडून कोणी आलंय का, या पालिकेकडून कोणी तुमच्याशी प्रश्न सोडवण्यासाठी आलं होतं का? अजून कोणी आलं नाही आमच्याकडे, आणि आम्ही आता वेटलिस्टचे पोरं आहे कॉन्ट्रॅक्टचे, आणि आमच्याकडे कामगार सेना आणि सर्व कामगार हे आमच्याकडे आले, आम्हाला बोलले की आम्ही तुमचं काहीतरी करू। तर आमचे प्रश्न एवढंच आहे की वेटलिस्टच्या पोरांना तुम्ही आम्हाला हे करा, म्हणून सपोर्ट करा, म्हणून हे करा, समान काम। ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत ते सगळेजण झालेले, महिला देखील कर्मचारी आहेत। आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, काय सांगणार, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, काय नेमकी प्रामुख्याने मागणी आहे? काय नाही, समान कामाला समान वेतन द्या आणि एवढ्याशा पगारात की आमचं घर बीर चालत नाही, त्याच्यामुळे चांगला पगार द्या आणि आम्हाला बेस्टीत भरती करा, एवढंच मागण्यात। समान काम समान वेतन अशा पद्धतीची प्रामुख्याने मागणी आहे महानगरपालिकेकडून। आता या सगळ्या संदर्भातला कशा पद्धतीने प्रश्न सोडवला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे, मात्र आज कुठलीही एकही बस आहे ती रस्त्यावर पाहायला मिळत नाहीये। व्हिडिओ नितीन खरासह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी।